छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश बनकर यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे। याविषयी सुरेश बनकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। सिल्लोडची विधानसभा निवडणूक ही चर्चेत होती, कारण त्या ठिकाणी ठाकरे गटाने सुद्धा स्वतःचा उमेदवार दिलेला होता। अटीतटीची लढाई होती, मात्र काही हजारो मतांनी या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला। मात्र ज्या ठाकरेंनी विश्वास ठेवला होता ज्या उमेदवारावर, तेच आपल्यासोबत आता आहेत आणि त्यांनी आता भाजपत प्रवेश केला आहे। काय सांगाल? पुन्हा एकदा नवी सुरुवात करताय तुम्ही, प्रवेश केला भाजपमध्ये, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? तुमच्यावर ठाकरेंनी खूप विश्वास ठेवला होता आणि त्यानंतर तुम्ही आता भाजपत प्रवेश करताय। विश्वास ठेवला होता ना, विश्वास ठेवायचा काही विषय नाही आहे। विश्वास ठेवूनच मी उभा राहिलो होतो आणि भारतीय जनता पार्टीचे मध्ये मी प्रवेश केलेला। भारतीय जनता पार्टीचा पूर्वीचा कार्यकर्ता आहे मी। जनतेची कामं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। दोनही युतीत आहात, एकत्रित आहात, कसा न्याय मिळेल? कारण एकाच जागेवर म्हटल्याच्या नंतर वाद तर निर्माण होणारच। आणि वाद तर पहिल्यापासून आहे ना, आमचा वाद होणारच। त्याचा काय, जो माणूस अन्याय करतो, व्यापाऱ्यावर अन्याय करतो, हिंदू धर्मावर अन्याय करतो, तुम्हाला मी आता सांगितलं की पडल्यानंतर ज्या सिल्लोड नगरपालिकेमध्ये आता प्रशासक आहे, खरं म्हणलं तो नगराध्यक्ष नाही आहे, परंतु प्रशासक असल्यावर सुद्धा ज्या लोकांनी मला मतदान केलं त्या लोकांच्या नळाला 1-1 तास पाणी सोडलं जात होतं। आत्ता 15 मिनिटावर आणलं, म्हणजे अधिकाऱ्यावर दबाव आणून। तिथं ना सफाई होत नाही, लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे, धमक्या चालू आहे। त्याच्यामुळे त्याचा संघर्ष तर राहणारच आमचा। सुरेश बनकर यांनी आता अखेर भाजपमध्ये हा प्रवेश केलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।